छत्रपती संभाजीनगरमधील सातवाहन ते मराठा साम्राज्यातील ऐतिहासिक ठेव्याची दयनीय अवस्था झाली आहे। अनेक दशक शिवरायांच्या नावावर राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांना ऐतिहासिक वारशाचा मात्र विसर पडलाय। संभाजीनगरातील शिवाजी महाराज संग्रहालयात वाळवीचं साम्राज्य निर्माण झालंय। 25 वर्षांपूर्वी रंगकाम केलं होतं। संग्रहालयातील अनेक वस्तू आर्द्रता आणि पाण्याच्या गळतीमुळे खराब झालेल्या आहेत। ऐतिहासिक वारशाचं जतन करण्यासाठी सरकारी मदतीची नितांत गरज आहे। या संग्रहालयातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जुरे यांनी। सध्या आपण छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पुराणवस्तू संग्रहालयामध्ये आहोत। इथे सातवाहन काळापासून ते मराठा साम्राज्यापर्यंतच्या पुराणवस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत आणि आपण त्याच वस्तू संग्रहालयामध्ये आहोत। आपण इथे पाहू शकतात की ही इमारत आहे, मात्र ही इमारत गळकी आहे। ही इमारत गळत असल्यामुळे शोकेश मध्ये ठेवलेली ऐतिहासिक जो वारसा आहे तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। या ठिकाणी जे लाकडी साहित्य आहे, कागदी साहित्य आहे, त्यांना वाळवी लागलेली आहे। त्याचबरोबर आर्द्रतेमुळे आणि पाण्यामुळे ती वस्तू खराब होत चाललेली आहे। या संग्रहालयामध्ये नाणी आहेत, चित्रकला आहेत, त्याचबरोबर लाकडी तोफा आहेत, त्याचबरोबर अनेक अशा वस्तू आहेत ज्या त्या काळामध्ये ऐतिहासिक काळामध्ये वापरल्या गेलेल्या आहेत। आपण पाहू शकता की अशा पद्धतीने हा सर्व जो पाणी आहे तो यामध्ये पावसाचं पाणी शोकेश मध्ये जातो आणि हा शोकेश मध्ये गेल्यानंतर हा संपूर्ण जे साहित्य ठेवण्यात आलेलं आहे ते खराब होत आहेत। हे खराब होत असल्यामुळे काही वस्तूंना इथून काढून बाहेर ठेवण्यात आलेलं आहे, कारण की ह्या जर खराब झाल्या तर पुन्हा त्याला दुरुस्त देखील करता येणार नाही। आणि एक विशेष बाब म्हणजे हा जो संग्रहालय आहे या संग्रहालयाला गेल्या 25 वर्षापूर्वी शेवटचं कलर मारलं गेलं होतं। ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या काळातल्या पुरातन वस्तू या ठेवण्यात आलेल्या आहे आणि त्याच संग्रहालयाला केवळ काहीशा रुपयांसाठी 25 वर्षापासून कलर देखील मारण्यात आलेला नाहीये। हा छत्रपती संभाजीनगर आहे। या संभाजीनगर मध्ये गेली अनेक दशक छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारण केलं जातं। लोकप्रतिनिधी निवडून येतात, मात्र त्या लोकप्रतिनिधींना छत्रपती शिवरायांचा विसर पडतो। खरंच हे असे जे राजकारणी आहे त्यांनी अशा पद्धतीने राजकारणासाठी छत्रपती शिवरायांचं नाव तर वापरतात, मात्र त्यांच्या याच पुरातन वस्तू संग्रहालयाला अशा पद्धतीने वाऱ्यावर सोडलं जातं। खरंच या राजकारण्यांना छत्रपती शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न आता शिवप्रेमी विचारत आहेत। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर। छत्रपती शिवरायांच्या काळातली ही तोफ आहे, मात्र या तोफेला देखील या ठिकाणी वाळवी लागलेली आहेत। मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। हा छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा पुराणवस्तू संग्रहालय आहे आणि याच संग्रहालयातील ह्या अशा तोफांना अशा पद्धतीने वाळवी लागलेली आहे। गेली अनेक दशक या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारण केलं जातं, मात्र याच शहरामध्ये असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुराण वस्तूंना मात्र दुर्लक्ष केलं जातं। जे अनेक दशक छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करतायत ते याकडे दुर्लक्ष करताय। अशा राजकारण्यांना खरंच छत्रपती शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का, असा संतप्त प्रश्न आता शिवभक्त विचारत आहेत। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर। सातवाहन काळापासून ते मराठा साम्राज्यापर्यंतची जी दुर्मिळ वस्तू आहे त्या वस्तू संग्रहालयामध्ये ठेवण्यात आल्या होत्या, मात्र या ठिकाणी त्या वस्तूंना आता वाळवी लागलेली आहे। पाण्याच्या आर्द्रतेमुळे ते खराब होत आहेत। या संग्रहालयाचे मानद संचालक आपल्या सोबत आहेत। नेमकं का असं होतंय आणि काय अडचणी त्यांना येत आहेत आपण ते जाणून घेऊयात। काय सांगाल तुम्ही, या संग्रहालयात ठेवली शेकडो वर्ष जुनी वस्तू जी आहे त्यांना वाळवी? या संग्रहालयाची जी उभारणी झाली त्यामध्ये जवळपास 3000 पुराणवस्तू आपण दिल्या आणि त्यावेळेला महापालिकेला याचं एकूण म्हणजे नियोजन जमणार नाही, वस्तूंचं जतन जमणार नाही, त्या अनुषंगानं मानद परंतु पूर्ण अधिकाराचं पद आपण घेतलं, परंतु संचालकांना कोणते आर्थिक अधिकार नाहीत, ते महापालिकेतर्फे करावं लागतं। आता यामध्ये आपण जर हे बघितलं तर 2000 संग्रहालयाच्या आपण बघितलं तर सर्वात मोठा धोका हा पुराण वस्तूंना आर्द्रता आणि वाळवी सदृश्य कीटक यांचाच असतो। ज्या संग्रहालयाची डोम सदृश्य रचना आहे
ही डोम सदृश्य रचना म्हणजे कधी लीक प्रूफ असत नाही. मध्ये मध्ये त्याच्यामध्ये लिकेज होतात. त्या लिकेज ते वारंवार हे करावे लागतं. त्याप्रमाणे वारंवार याचं झालेलं आहे. परंतु लॉकडाऊनच्या जस्ट अगोदर याच्यामध्ये काही वर्ष म्हणजे खूप पराकोटीचा महापालिकेच्या प्रशासनाकडून निष्काळजीपणा झाला. त्यातून लिकेज झालं. त्यातून काही प्रमाणामध्ये वाळवी आहे. ही 2005 पासूनची वाळवीचा प्रादुर्भाव आहे आणि मी वारंवार लिहून पाठवतोय. परंतु पाहिजे तशा ज्या योग्य उपाययोजना करायला हव्यात त्या आतापर्यंत तरी झालेल्या नाहीत. हे वास्तव नाकारता येत नाही. 20 वर्षापासून हा प्रश्न तसाच्या तसाच आहे. नाही, एक दोनदा फवारण्या झाल्या, परंतु ज्या गंभीरपणे याची फवारणीचं जे घेतलं गेलं पाहिजे ते झालेलं नाही. दुसरी गोष्ट, याचे भले मोठाले शोकेस, हे संपूर्ण शोकेस प्लायवूडचे आहेत. प्लायवूड वाळवीला हे जुनं म्हणजे 1999 पूर्वी हे सगळं शोकेस तयार झालेले आहेत. त्यामुळे त्या काळामध्ये आम्ही म्हणजे संचालक पद घेण्याच्या अगोदरचे तर याच्यामध्ये शोकेसमध्ये वापरलेलं मटेरियल हे वाळवी प्रतिबंधक बहुतेक नसावं. त्याच्यामुळे सगळे शोकेस वाळवीनं हे झालेले आहेत. असे कुठले कुठले असे पुराण वस्तू आहे की ज्या सध्या खराब झालेल्या आहेत किंवा खराब होण्याच्या मार्गावर आहेत? नाही, असं तर काही नाही. परंतु एक ढाल मात्र मध्यंतरी चामड्याची होती. ते शोकेसमध्ये खूप जास्त लिकेज आला तर त्यामुळे ती एक ढाल मात्र खराब झाली. ते वेळोवेळी सांगितलेलं आहे प्रशासनाला, परंतु त्याच्यामध्ये योग्य वेळेवर त्यांनी लिकेजच्या उपाययोजना ज्या अगोदर करायला पाहिजे होत्या त्या नंतर झाल्या. त्यामध्ये पानझडे साहेब, फारुख साहेब त्यांनी थोडं लक्ष टाकलं. ते लिकेजचा प्रॉब्लेम थोडा सॉल्व्ह झाला असा 5-7 वर्षापासून. तो तरी लिकेज तरी नाहीये, हे बरं आहे. वाळवीच्या उपाययोजना झाल्यात की ते किती दिवसात करावे लागतात? फवारणी कशी करावी लागते? भैया याचं असं आहे, अगोदर तर हे जे संपूर्ण शोकेसेस आहेत हे आता बदलावे लागणार आहेत. 25 वर्ष झालेली आहेत त्याला आणि 25 वर्षामध्ये काही योग्य असं जे वाळवी प्रतिबंधक मटेरियल आता उपलब्ध झालेलं आहे ते सगळ्या नवीन प्रकारे सगळं बघावं लागतं. कॅमेरा पर्सन अमोलसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.